नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, KYC प्रक्रिया पूर्ण करताना पर्याय नीट न समजल्याने किंवा संभ्रमामुळे चूक झाल्याने अर्ज रद्द करणे योग्य नसल्याची भावना अर्जदार महिलांकडून या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच KYC प्रक्रिया ही पुन्हा सुरू करण्यात यावी अशी आणि महिलांना अजून एक संधी मिळावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती आपण हे पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे पाहू शकता की कुटुंबात एकही शासकीय नोकरदार नसतानाही लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द. यामध्ये पर्याय निवडताना चूक तसेच दुरुस्तीचा पर्याय देण्याची मागणी या ठिकाणी होत आहे. तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 10% लाभार्थी महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचे कारण KYC मध्ये शासकीय नोकरदार असे नमूद झाल्याचे दाखवण्यात आलेले आहे. मात्र संबंधित अर्जदारांच्या कुटुंबात कोणीही शासकीय कर्मचारी नसल्याचे महिलांकडून निदर्शनास आणून दिले जात आहे. तसेच अर्जदारांनी ही प्रक्रिया स्वतः न करता इतरांकडून करून घेतल्याने दिलेले पर्याय निवडताना संभ्रम निर्माण होऊन चूक झाल्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघोळे यांनी याबाबत महिला व बालविकास आयुक्तालयाला पत्र पाठवून माहिती दिली आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना थेट बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. लाभार्थी महिलांची पडताळणी व KYC द्वारे आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून बहुतांश महिलांनी मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि अर्जाची छाननी करताना कुटुंबात शासकीय कर्मचारी नसताना काही महिलांचे अर्ज या ठिकाणी नामंजूर झाल्याचे आढळून आलेले आहे. तर या ठिकाणी पुन्हा KYC दुरुस्त करण्याचा पर्याय तसेच KYC करण्यासाठी मुदत मिळावी अशी मोठी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. तर पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये जिल्ह्यातील लाडक्या बहिणी लाभार्थीची स्थिती. तर यामध्ये एकूण अर्ज जे आलेले होते ते बुलढाणा जिल्ह्यामधून या ठिकाणी पाहू शकता की 6,71,183, मंजूर अर्ज 6,40,879, तसेच नामंजूर अर्ज 30,304. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो मार्गदर्शन मागवलं. तर या ठिकाणी KYC प्रक्रिया करताना पर्याय नीट न समजल्यामुळे किंवा संभ्रमामुळे चूक झाल्याने अर्ज रद्द करणे योग्य नसल्याची भावना अर्जदार महिलांकडून या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच तांत्रिक कारणांमुळे KYC न झालेल्या महिलांनाही पुन्हा संधी द्यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. या संदर्भात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे की KYC करत असताना जो काही पर्याय दिला होता त्या पर्यायामध्ये थोडासा संभ्रम निर्माण झाल्यामुळे KYC चुकलेली आहे किंवा KYC मध्ये चूक हे झालेली आहे. तर ती चूक दुरुस्ती करण्याचा पर्याय तसेच KYC पुन्हा सुरू करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.